मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार तसेच राज्य सरकार समाजातील दुर्बल, मागास, वंचित तसेच पीडित, निराधार अशा नागरिकांसाठी व लहान मुलांसाठी विविध योजना राबवत असते। मग अशा नागरिकांना, अशा मुलांना समाजात चांगले जीवन जगता यावे, त्यांच्या सामान्य गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून सरकार काळजी घेत असते आणि वेगवेगळ्या योजना राबवत असते। मग आपण अशाच वंचित, दुर्बल, मागास, अनाथ मुलांसाठी सरकारची एक योजना आहे, त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। तरी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। मित्रांनो, सरकारने अनाथ मुलांसाठी ही योजना सुरू केली होती। आचारसंहिता लागण्यापूर्वीच या योजनेसाठी अर्ज करण्याच्या सूचना विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या। मात्र निवडणुकीमुळे ही प्रक्रिया ठप्प झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार निवडणुका संपताच पात्र मुलांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत। याशिवाय लोकांमध्ये या योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार आहे। शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना पात्र मुलांची निवड करण्यास सांगितले आहे। याआधी या योजनेअंतर्गत अनाथ मुलांना 2000 रुपये दिले जात होते, मात्र आता त्याची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे। याचा अर्थ आता लाभार्थी मुलांना 2 ऐवजी पूर्ण 4000 रुपये दिले जाणार आहे, जेणेकरून त्यांना काही आर्थिक मदत मिळू शकेल। ही योजना महिला आणि बाल विकास मंत्रालयामार्फत चालवली जाते। प्रायोजकत्व योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित अर्जदाराला काही आवश्यक कागदपत्रे भरावी लागतील। बालकाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यास संबंधित योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल। महिला आणि बाल विकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या प्रायोजकत्व योजनेअंतर्गत आतापर्यंत फक्त 2000 रुपये दिले जात होते, जी रक्कम आता दुप्पट करण्यात आली आहे। म्हणजेच या महिन्यापासून लाभार्थ्यांना 2000 रुपयाऐवजी 4000 रुपये प्रति महिना या दराने मदत दिली जाणार आहे। गरीब मुलांचे योग्य पालन पोषण व्हावे, त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, हा त्यामागील सरकारचा उद्देश आहे। विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकांना आवाहन केले आहे की त्यांनी आपल्या आजूबाजूच्या अशा गरजू मुलांना त्यांच्या पालकांना किंवा पालकांना या योजनेची माहिती देऊनच नव्हे तर त्यांना अर्ज करण्यास प्रवृत्त करून मदत करावी। पात्रता विभागीय माहितीनुसार प्रायोजकत्व योजना त्याच्यासाठी अनाथ मुले ज्यांचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहेत, तसेच ज्यांचे वडील मरण पावले आहेत किंवा ज्यांची आई घटस्फोटित महिला आहे, तसेच ज्या मुलांचे पालक किंवा त्यांच्यापैकी कोणीही गंभीर जीवघेण्या आजाराने ग्रस्त आहेत, अशा गरीब मुलांनाही योजना मिळणार आहे। म्हणजे अशा गरीब मुलांनाही या योजनेचा लाभ दिला जातो। याशिवाय बालतस्करी, बालविवाह, बालवेश्याव्यवसाय, बालमजुरी, बालभीक मागणे यासारख्या कायद्याच्या विरोधात असलेले मुले देखील या योजनेसाठी पात्र मानली गेली आहेत। याशिवाय अपंग, हरवलेली किंवा पळून गेलेली मुले ही योजनेचा लाभ घेऊ शकतात। ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे। तुम्ही वरीलपैकी कोणतीही पात्रता पूर्ण करत असल्यास तुमच्याकडे आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, मृत्यूचा दाखला, शैक्षणिक संस्थेतील नोंदणीचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे असली पाहिजेत। मग माहितीनुसार जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर तुमच्या कुटुंबाचे कमाल उत्पन्न वर्षाला 72,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे। तसेच जर तुम्ही शहरी भागातून असाल तर कमाल उत्पन्न 96,000 रुपयापेक्षा जास्त नसावे। अर्जासाठी तुम्ही तुमच्या ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसला भेट देऊन माहिती मिळवू शकता। तर मित्रांनो, ही योजना सध्या उत्तर प्रदेशात चालू आहे। तसेच योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये बालसंगोपन योजना, जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी महिन्याला 1100 रुपये दिले जातात। तर मित्रांनो, ही योजना उत्तर प्रदेशमध्ये लागू आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बालसंगोपन योजना अनाथ मुलांसाठी ज्यांचे आई वडील किंवा कोणी पालक या कोविडमध्ये वारले आहेत त्यांच्या मुलांना 1100 रुपये महिना या बालसंगोपन योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये दिला जातो। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।